नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे, महाराष्ट्रात सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना. मध्य प्रदेशाचा उल्लेख नाही. त्यानंतरची बातमी आहे, आकस्मिक मर समस्येमुळे कापूस पिकांचे नुकसान. त्यानंतरची बातमी आहे, सूर्यफूल पेरा वाढणार, बियाणे मुबलक देण्याची मागणी. त्यानंतरची बातमी आहे, नाफेडच्या विक्रीनंतरही 3 कारणांनी कांदा वाढणार. नाफेडची देशभरात कांद्याची 35 रुपये किलोने थेट ग्राहकांना विक्री. त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात केळीला विक्रमी 3100 रुपये भाव. त्यानंतरची बातमी आहे, शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. नव्या विहिरींना 4 लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 1 लाखापर्यंत अनुदान मिळणार. त्यानंतरची बातमी आहे, वैजापूर येथील बोदलगाव येथे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन मक्याला सर्वाधिक पसंती. त्यानंतरची बातमी आहे, सातारा जिल्हा बँकेच्या सभासदांना मिळणार प्रोत्साहन अनुदान. त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात पाऊस ओसरला. त्यानंतरची बातमी आहे, ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता. त्यानंतरची बातमी आहे, कांद्याची आवक वाढली, दरावर किंचित परिणाम, कोल्हापूर बाजारपेठेतली स्थिती. त्यानंतरची बातमी आहे, ठिबक सिंचनासाठी अखेर 123 कोटी रुपये मंजूर. त्यानंतरची बातमी आहे, अकोल्यात सोयाबीन दर पोहोचला सरासरी 4600 रुपयांवर. त्यानंतरची बातमी आहे, ऑगस्टमध्ये अमरावतीत बरसला 21 दिवस पाऊस. त्यानंतरची बातमी आहे, ओला दुष्काळ जाहीर करून पीक विमा मंजूर करावा, स्वाभिमानी संघटनेची मागणी. त्यानंतरची बातमी आहे, आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना शनिवारपर्यंत मुदतवाढ, अमरावती जिल्हा. त्यानंतरची बातमी आहे, कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. त्यानंतरची बातमी आहे, विमा कंपनीकडे 2306 कोटी थकीत, 21 लाखाहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित, कृषी आयुक्त घेणार कार्यालयावर मोर्चा. त्यानंतरची बातमी आहे, बाप्पाचं आगमन, फुलांच्या सुगंधानं बाजार बहरला, गुलछडीला सर्वाधिक भाव. त्यानंतरची बातमी आहे, जल्लोष बाप्पांच्या आगमनाचा, श्रीची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत. त्यानंतरची बातमी आहे, पीक नुकसान नोंदणीसाठीचे टोल फ्री क्रमांक सातत्याने व्यस्त. त्यानंतरची बातमी आहे, मराठवाड्याला मिळणार 54.70 TMC पाणी, उल्हास वैतरणा खोऱ्यातून पाणी देण्यास मंजुरी. अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.